कुमार धनंजय म्हणजे अर्जुन असतो त्याला माहीत असतं की ज्या बाजूला नीती आहे, ज्या बाजूला श्रीकृष्ण स्वतः आहे, जरी तो निशस्त्र असला तरी तो जर आपल्या बाजूला असला तर आपलाच विजय होईल हे त्याला माहिती होतं पक्क. त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णालाच मागून घेतलं. आणि इकडे दुर्योधनाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की आधी त्याला हृदय धडधडत होतं की अरे आता ह्याला पहिल्यांदा चान्स दिलेला आहे म्हणजे हा सगळी नारायणी सेना मागून घेईल, मग आपण काय करायचं. पण अर्जुनाने काही ते मागितलं नाही. त्यांनी मागितलं ते श्रीकृष्णाला मागितलेलं आहे. आणि हा अतिशय आनंदित झाला दुर्योधन, आणि सगळी सेना घेऊन तो आनंदाने निघून गेला. बलरामालाही भेटलेला आहे. बलरामांनी सांगितलं की मी कोणाच्याच बाजूने युद्ध करणार नाही आहे, मी यात्रेला निघून जाणार आहे. कारण बलराम हा त्याचा शिष्य होता दुर्योधनाचा, त्यामुळे त्या दोघांमध्ये परस्पर प्रेम होतं. मग बलरामाने श्रीकृष्णाला पण सांगितलेलं आहे की तू काही जास्त मध्ये पडू नको ह्यांच्या, म्हणून मग श्रीकृष्णाने सुद्धा सशस्त्र भाग घेतलेला नाही आहे, तर निशस्त्र मी तुमच्या युद्धामध्ये भाग घेईन असं सांगितलेलं आहे. आणि मग याप्रमाणे बलरामाने सांगितल्यावर दुर्योधनाने त्याला आलिंगन दिलं. श्रीकृष्ण युद्धातून बाजूला गेला असंही तो मनोमन मानित होता. त्याला वाटलं काय श्रीकृष्णाने शस्त्र हातात घेतलेलं नाही आहे म्हणजे तो काय करू शकणार आहे. पण अर्जुनाने काय केलं, अर्जुनाने त्याला सांगितलं की श्रीकृष्णाने विचारलं अर्जुनाला की अरे पार्था, मी युद्ध करणार नसतानाही तू माझा कोणत्या कारणासाठी स्वीकार केला. तेव्हा अर्जुन श्रद्धेने म्हणतो की भगवंता, तू एकटाच सर्वांचा नाश करायला समर्थ आहे आणि म्हणून मी तुला मागून घेतलेलं आहे. आणि मला विश्वास आहे म्हणे की तू जेथे असशील तेथे यश आहे, मग मला तर यशाची इच्छा आहे, म्हणूनच मी तुला स्वीकारले. आणि माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की तू माझ्या रथाचं सारथी व्हावं, तर एवढी माझी इच्छा तू पूर्ण कर. आणि भगवान श्रीकृष्ण हसून बोलले की ठीक आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करेल आणि मी तुझे सारथ्य करीन आणि तुझे मनोरथ पूर्ण करीन. आणि मग अर्जुनाला पण खूप आनंद झालेला आहे. अशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी या गीतेच्या पाठीमागे आहे सगळी. आणि मग ते झालं, मग युद्धाचा दिवस निश्चित झाला. दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे राहिले. एका बाजूला प्रचंड सेना कौरवांची, सगळी ही यादवांची नारायणी सेना पण त्यांच्याकडे गेलेली आहे, आणि इकडे पांडवांची 7 औक्षयिणी आणि कौरवांची 18 औक्षयिणी अशी. तर एक औक्षयिणी सैन्य म्हणजे काय काय त्यांनी दिलेलं आहे, किती हत्ती, किती घोडे, किती पदाती, बापरे बापरे बापरे, खूप मोठं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. अतिरथी किती, महारथी किती, अनेक म्हणजे काय 18 औक्षयिणी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आपल्याला काय एवढं त्याच्यामध्ये जायला नको. आणि मग युद्धाचे नियम पण त्यांनी ठरवले की युद्ध योग्य रीतीने केलेलं युद्ध म्हणजे त्या दिवसाचं युद्ध संपलं की मग काय करायचं की एकमेकांविषयी मनामध्ये प्रेम ठेवायचं असं सांगितलेलं आहे. परंतु कोणाच्याही बरोबरीच्या वीराशिवाय संग्राम होऊ नये. कोणाचं वाणीनी युद्ध असेल एकमेकांशी तर वाणीनीच युद्ध करावं. नंतर सैन्याच्या मध्यभागातून बाहेर पडून निघून जाणाऱ्याची केव्हाही हत्या केली जाऊ नये. किंवा रथारूढ जो योद्धा असतो त्यांनी रथारूढ योद्ध्याशीच युद्ध करावं. जो हत्तीच्या पाठीवर आरूढ आहे त्यांनी गजारूढाशीच युद्ध करावं. जो अश्वारूढ आहे त्यांनी अश्वारूढाशीच युद्ध करावं. पायदळ आहे त्यांनी पायदळाशीच युद्ध करावं. म्हणजे बरोबरीच्या ह्याच्यानुसार असे जे ते नियम होते युद्धाचे, खरं तर नंतर ते सगळे नियम त्यांनी खुंटीवर टांगून दिले आणि एकमेकांना मारायला सुरुवात केली आहे. पण सुरुवातीला असे सगळे नियम होते. एकाशी युद्धात गुंतलेल्यावर, तसे शरण आलेल्यावर, युद्धाकडे पाठ फिरवण्यावर, ज्याची आयुधे संपलेली आहेत अशावर, ज्याचे कवच नष्ट झाले आहे अशावर केव्हाही आक्रमण करू नये, असं धर्मयुद्ध म्हणून त्याला म्हटलेलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं का म्हटलं आहे, तर हे धर्मयुद्ध होतं आणि ते धर्मक्षेत्र होतं. क्षेत्र म्हणजे युद्धभूमी, म्हणजे धर्मानी लढलं जाणारं युद्ध असं होतं ते. आणि अशा या नियमांप्रमाणे युद्ध खेळलं जाणार होतं. युद्धाला सुरुवात होण्याआधी दुर्योधनाचे सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाकडे मुख करून आता भगवान श्रीकृष्ण सारथी होते. त्यांनी सांगितलं अर्जुनाला की तुला विजय मिळवण्यासाठी तू दुर्गेचं स्तवन कर.
दुर्गा ही कशी आहे, हातात शस्त्र घेऊन युद्ध करणारी अशी दुर्गा आहे. दुर्गा मातेचं स्तोत्र त्यांनी म्हटलेलं आहे, दुर्गेला प्रसन्न करून घेतलेलं आहे. दुर्गादेवीने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग अर्जुनाला ते आशीर्वाद मिळाल्यानंतर जणू काही आपला विजयच झाला असं वाटलेलं आहे. आणि मग त्यांनी शंख फुंकले आणि त्या आवाजाने पृथ्वी भयभीत झाली. हे सगळं आता पुढच्या पहिल्या अध्यायामध्ये येणारच आहे. आणि मग विलक्षण घडलं आणि गीता कशी सांगितली गेली ते आपल्याला आता पाहायचं आहे. अशी ही गीता आहे. भीष्म पर्वामध्ये ती आलेली आहे. आणि त्यावेळी जे पुराण सांगणारे गवलगण नावाचे ऋषी होते. गवलगण नावाचे सूत होते. सूत म्हणजे पुराण सांगणारे. आणि त्यांच्या पुत्राचं नाव होतं संजय. संजय उवाच, महत्त्वाची भूमिका आहे संजयाची, त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. तो धृतराष्ट्राचा मंत्री होता. संजय सल्लागार होता आणि गवलगणांचा पुत्र होता. अतिशय हुशार होता, विद्वान होता. आणि पांडवांचे प्रचंड वैभव आणि विश्वात्मक ऐश्वर जे त्याला दिव्य दृष्टीने पाहायला मिळालेलं आहे सगळं त्याला. कारण व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिलेली आहे संजयाला. आणि त्याला सांगितलेलं आहे की खरं तर हा मूळ संवाद जो आहे ना तो महाभारतामध्ये कसा आहे बघा, की राजा जन्मेजय यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि महर्षी वैशंपायन त्याला सांगतात आहे. आणि मग त्याच्या अंतर्गत धृतराष्ट्र आणि संजयाचा हा संवाद आहे. तो इथे श्रीकृष्ण अर्जुन या संवादाच्या रूपाने आपल्याला आता पाहायचा आहे. म्हणजे 3 वक्ते 3 श्रोते असं झालेलं आहे. मग आता संजयाला दिव्यदृष्टी मिळाली. कशी मिळाली? भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई असफल झाली आणि कुरुक्षेत्रावरचं युद्ध अटळ ठरलं आता की आता युद्ध होणार. पांडवांचा पराक्रम सगळ्यांना माहितीच होता आणि त्यामुळे धृतराष्ट्राला मनामधून अतिशय भीती वाटत होती. भीती कोणाला वाटते? जो अधर्मी असतो, ज्याच्या मनामध्ये काहीतरी पाप असतं, त्याला भीती वाटते. त्याला माहीत होतं आपले सगळे पुत्र हे अधर्माने लढणारे आहेत, असत्य बोलणारे आहेत. त्यामुळे तो व्याकुळ झाला होता आणि तो महर्षी व्यासांना म्हणाला की मला अतिशय वाईट वाटतं आहे, मला खूप घाबरल्यासारखं होतं आहे. तेव्हा महर्षी व्यासांना प्रेम होतं त्याच्याबद्दल, तो अंध होता. ते म्हणाले की अरे तुझे पुत्र आणि इतर राजे युद्धामध्ये एकमेकांशी गाठ पडून परस्परांचा संहार करतील आता. आणि ही विपरीत काळाची करणी आहे. काळ जसं ठरवेल तसं होणार आहे. तेव्हा तू मनामध्ये खेद बाळगू नकोस. भगवान व्यास त्याला सांगतात की तुला जर त्यांचा संग्राम पाहण्याची इच्छा असेल तर मी तुला दिव्य दृष्टी देतो असं सांगितलेलं आहे. पण तो घाबरट होता. तो म्हणाला नको नको, मला दिव्य दृष्टी नका देऊ, मला ते पाहणार नाही, मी आपला अंधच बरा, मी कानाने फक्त ऐकतो. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, या संजयाला दिव्य दृष्टी द्या, म्हणजे संजय मला ते सगळं सांगेल. आणि मग व्यासांनी संजयाला वर दिला आणि धृतराष्ट्राला सांगितलं की दिव्य नेत्रांनीच युक्त असलेला हा संजय, याला मी दिव्य दृष्टी दिलेली आहे. तो तुला सगळं युद्धाचं वर्णन सांगेल आणि त्याला सगळं ज्ञान होईल म्हणे. जे त्याला दिसतंय ते ज्ञान होईल, जे त्याला अदृश्य लोकांच्या योद्ध्यांच्या मनामध्ये काय काय चाललेलं आहे, श्रीकृष्णाच्या मनात आता काय आहे, ह्याच्या मनात आता काय आहे अर्जुनाच्या, ते सगळं म्हणे त्याला कळेल. आणि त्याला दिवसाही दिसेल, रात्रीही दिसेल, मनात असलेल्या गोष्टी त्याला कळतील. अशा प्रकारची दिव्य दृष्टी मी त्याला देतोय. आणि त्याला शस्त्रे जखमी करू शकणार नाहीत. संजयाचं शरीर त्यांनी असं केलं तसेच त्याला कष्टही होणार नाहीत. हा गवलगणांचा पुत्र संजय स्वतः जिवंत आणि सुरक्षित राहील आणि तो सगळ्यांना कीर्तिरूपाने वाचवील. म्हणजे सगळं वर्णन संजयाने केलेलं आहे ना, त्यामुळे आपल्याला कळलेलं आहे. हे भरतश्रेष्ठा, मीही या सर्व कौरवांची आणि पांडवांची कीर्ती सर्वत्र पसरवीन, तू शोक करू नकोस असं भगवान व्यास म्हणतात. आणि हे सगळं पूर्वीच ठरलेलं आहे. त्यामुळे अशोचानन्व शोचस्त्वम हा इतका महत्त्वाचा श्लोक आहे गीतेतला की त्यांनी सांगितलं हे सगळं पूर्वीच ठरलेलं आहे, तू त्याच्याबद्दल शोक करणं उचित नाही. तसेच त्याचं नियंत्रण करणंही तुझ्या हातात नाही, तेही अशक्य आहे. हे सगळं प्रारब्धानुसार अटळ आहे आणि ते घडणारच आहे. आणि ज्या बाजूला धर्म आहे, ज्या बाजूला नीती आहे, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहे, त्या बाजूला जय आहे. हे भगवान व्यासांनीच धृतराष्ट्राला सांगितलं होतं.
तरीसुद्धा त्यांनी पहिला प्रश्न संजयाला विचारलेला आहे. आणि मग व्यासांनी पांडवांचाच विजय होईल अशी भविष्यवाणी केली. त्यानंतर कुरुक्षेत्रावर अत्यंत नाट्यमय रीतीने गीता जन्माला आली. ती गीता आता आपल्याला पाहायची आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं ते सगळं गीतेचं बहिरंग पाहिलं. आता आपल्याला गीतेचं अंतरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. प्रत्येक अध्यायातला एक एक श्लोक, त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. त्यामुळे एखादा श्लोक आपला होऊ शकतो. अजून 15 मिनटं आहेत. तर पहिल्यांदा 10 श्लोक म्हणते गीतेचे, किंवा 5च म्हणते, कारण जास्त काही होणारच नाही आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. इथे थांबते मी आणि मग गीतेचा पहिला अध्याय सुरू करते. बंद करा.